हाय नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे बदलापूरला एक निसर्गराजा फार्म हाऊस आणि तिथे एक मंदिर आहे. श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव बदलापूरला. तर आता बघा, हे मी तिथपर्यंत पोचलो आहे मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. बघा, इथून सुरुवात आहे. आणि मित्रांनो, बदलापूरहून तुम्हाला यायचं असेल ना तर वेस्टला यावं लागतं. आणि वेस्टवरून तिथून ना टॅक्सी तिथून टॅक्सी भेटते तिथून. तर टॅक्सीवाले 30 रुपये घेतात मुळगावच्या स्टॉपपर्यंत. आणि तिथून कमीत कमी 10 ते 15 मिनटं चालत यावं लागतं. तर आणि डायरेक्ट यायचं असेल तुम्हाला ह्या पायथ्याशीपर्यंत मंदिराच्या, तर तिथपण तुम्हाला 300 रुपये ते 200 रुपये भाडं घेतात डायरेक्ट. तर हे बघा, दाखवतो तुम्हाला. हा गेट आहे. बघा, हे प्रवेशद्वार आहे. इथून हा गेट आहे. खंडोबा देवस्थान मुळगाव. काय साई? मंदिराच्या गेट बाजूनच गेलात ना वरती की तुम्हाला हे पहिलंच मंदिर दिसतं. तर खूप सुंदर बनलं आतमध्ये. बघा, आम्ही सुद्धा दर्शन घेतलं देवीचं. स्वामी समर्थ सद्गुरू माऊली. तिथून लगेच मित्रांनो वरती आलो तर हे बघा, देवांच्या पायांचे ठसे आहेत. दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय प्रवासाला वरती. मित्रांनो, किती पायऱ्या टोटल आहेत ना? 500 वाटतं पायऱ्या आहेत. आणि आम्ही आता जवळजवळ मित्रांनो चढलोय 100 पायरी चढलो असेल. हवा बाहेर निघ. तर मित्रांनो, 300 पायऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. हो, खूप थकायला झालं, एकदम खूप दम लागतोय. आणि डायरेक्ट उभं चढायचं आहे वरती. पायऱ्यांचं अंतर किती आहे बघा, एक खूप अंतर आहे, मध्ये गॅप अंतर आहे. अशा टोटल 500 पायऱ्या म्हणजे. हो, सुंदर निसर्ग. आणि मित्रांनो, फायनली आम्ही पोचलोय मंदिराच्या परिसरापर्यंत. समोरच आहे ना मंदिर दिसते बघा. आणि पहिल्याच आहे ना एक शेड बांधले पत्र्याची. इथे बघा, चप्पल बूट इथे काढावीत. म्हणजे बाहेर चप्पल बूट काढायचं आहे, आतमध्ये कोणी साईडला न्यायचं नाही आहे. वाव. आणि हे जे मंदिर आहे ना, अगदी डोंगरावरती मंदिर आहे. आणि दोन्ही पूर्ण साईडून पूर्ण आहे ना, पूर्ण असे खोल दरी आहे. आणि मधीच हा डोंगर आहे. डोंगराच्या वरती हे मंदिर आहे खंडोबारायचं. वाव, सुंदर. आणि ह्या पायऱ्या आहेत ना बघा, एकदम स्ट्रेट आहेत, एकदम वरती आहेत एकदम पायऱ्या. एकदम उभ्या पायऱ्या आहेत. वरती आल्यानंतर असं वाटतं की आजचा दुपारच टायमिंग झाला आहे. पण आता हा टायमिंग आहे संध्याकाळचा टायमिंग आहे. खाली आहे ना, खालच्या भागाला थोडासा अंधार आहे, कारण तेवढा सूर्याची किरण नाही आहेत. पहिलंच दर्शन आमचं झालं आहे ते तुलसी वृंदावन मातेचं. वाव, प्रसन्न.
प्रसन्न करणारं वातावरण म्हणजे खरोखर या ठिकाणी जरूर भेट द्यावी मित्रांनो. खूप सुंदर वाटेल तुम्हाला आल्यानंतर. असं वाटतं की परत जाऊच नाही खाली, एवढं भारी वाटतं ना. नंदी महाराज की जय. प्रवेश करतोय गाभाऱ्यामध्ये, खंडोबारायचं दर्शन घेतोय मित्रांनो. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या खंडोबारायचं. आणि एक विशेष म्हणजे आहे ना ह्या मित्रांनो, हा सूर्य मावळत्या दिशेने चाललाय आणि त्याची जी किरणं आहेत ना तुम्हाला दिसतील बघा. ही किरणं बरोबर खंडोबारायांच्या मागच्या बाजूला, पाठीमागचा जो भाग आहे ना मूर्तीचा, तिथे अगदी बरोबर पाठीमागे पडते. वाव, सुंदर दृश्य हे बघण्यासारखं आहे. जय खंडोबाराया. बघा सूर्याची किरणं आहेत ना बरोबर मंदिराच्या अगदी पाठीमागे गाभाऱ्यावरती सुद्धा, आतमध्ये सुद्धा पडत आहेत आणि पाठीमागे पूर्ण मंदिराचा परिसरात सुद्धा पडत आहेत. आणि हे दृश्य बघण्यासारखं होतं एक नंबर. खरोखरच या टायमिंगमध्ये मित्रांनो जाऊन तुम्ही भेट द्या या मंदिराला. तुम्हाला प्रसन्न नक्कीच वाटेल या मंदिराला जाऊन. आम्ही भेटलो इथे, काय भेटलो तेच माहिती नाही. घरच्या मारतील, बहीण भाऊचीच आम्ही सगळी. युट्यूबचे ब्लॉग वगैरे माझ्या चॅनलचं नाव विचारलं त्यांना, खूप आवडलं. कसा वाटला निसर्ग मित्रांनो. बघा सूर्य मावळत्या दिशेला चाललाय आणि जी ही किरणं आहेत ना सूर्याची किरणं पूर्ण मंदिराच्या पूर्ण परिसराला पडतात ह्या मंदिराच्या. आणि एवढं सुंदर बघण्यासारखं वाटतंय ना इथे आल्यानंतर. एवढ्या उंच डोंगरावरती हे मंदिर आहे, खूप सुंदर. बघा आता वाजलेत जवळजवळ 5 वाजलेत, 5 वाजून एक्स्ट्रा झाले तरी सुद्धा बघा आता एवढं इथे आल्यानंतर इथे असं वाटतं की आता दुपारचा टायमिंग आहे असं वाटतं. वाव, सुंदर. किती भारी वाटतं. तर मंडळी आता आम्ही परत चाललोय. कारण आता आम्हाला वाजले किती साईल? 6:30 वाजलेत. कारण इथे हा स्टँड होता, चप्पल होत्या, चप्पल घेऊन आता आम्ही चाललोय रिटर्न. येताना आम्हाला कमीत कमी अर्धा तास झाला ना. येताना आम्हाला अर्धा तास झाला. जाताना किती मिनटं लागत आहेत आम्हाला ते बघायचं आहे. आता जवळ टोटल पूर्ण 500 पायरी. जाताना पण पायाला गोले येतील. येताना मित्रांनो आम्हाला दम लागला आता खूप, त्याच्यामुळे आम्ही जास्त नाही दाखवलं. आता कुठपर्यंत जातो आहेत आपण? खालपर्यंत जातो येतं ना. हो आता मध्ये ना थांबायचं. आता थांबायचं नाही, डायरेक्ट मंदिराच्या पायाजवळ. तर मंडळी आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.